हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुवर्णास रेसिपी अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि दुपारी उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंडगार असं काहीतरी पिण्याची इच्छा होती। तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे उन्हाळ्यासाठी खास थंडगार आणि आरोग्यदायी असं पुदिना आणि लिंबूचं सरबत। पुदिना लिंबू सरबत बनवण्यासाठी मी पुदिन्याची पाने तोडून घेतलेली आहेत। जवळपास वाटीभर पाने आहेत आणि ते पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला पुदिन्याची पाने घातलेली आहेत। त्यामध्ये आता घालूया चवीप्रमाणे मीठ। या ठिकाणी मी साधं मीठ वापरत आहे, याऐवजी तुम्ही काळं मीठ वापरलं तरी चालेल, त्यामुळे सुद्धा टेस्ट छान येते। यामध्ये मी घालत आहे 2 चमचे साखर। साखर आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो। आणि यामध्ये घातलेला आहे अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर। यामुळे सरबताला खूप छान टेस्ट येते आणि सुगंध येतो। या ठिकाणी मी जवळपास 1 वाटी पुदिन्याची पाने घेतली होती आणि त्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस वापरत आहे। हे जर योग्य प्रमाणात आपण लिंबाचं प्रपोर्शन वापरलं तर सरबत आपलं जास्त आंबट होत नाही आणि चवीलाही छान होतं। यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया, म्हणजे पुदिन्याचे पाने आहेत ते व्यवस्थित वाटली जातील मिक्सरमध्ये। आणि आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला बारीक होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे। अतिशय कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये हे सरबत तयार होतं। या ठिकाणी आता आपल्याला जे सरबत आहे ते गाळून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी या छोट्या गाळणीने सरबत गाळून घेत आहे। वर राहिलेला चोथा आहे तो आपल्याला चमच्याने हलवून दाबून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातील जो रस आहे पुदिन्याचा तो गाळणीतून व्यवस्थित गाळला जाईल। पुदिना लिंबू सरबत बनवायला जेवढं सोपं आहे तेवढंच ते आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे। पुदिना सरबतमुळे आपली बॉडी आहे ती उन्हाळ्यामध्ये हायड्रेट राहते, त्याचप्रमाणे पचनसंस्था सुद्धा चांगली राहते। ग्लासमध्ये सुरुवातीला घालायचे आहेत 3 ते 4 बर्फाचे तुकडे, त्यामुळे सरबत पिताना अगदी थंडगार लागेल। आणि त्यामध्ये आता घालूया पुदिना आणि लिंबू याचं गाळलेलं सरबत। त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा घालून घ्यायचं आहे, कारण सुरुवातीला मिक्सरमध्ये फिरवताना आपण थोडंसंच पाणी घालून ते फिरवलं होतं, त्यामुळे ग्लास भरताना आपण त्यामध्ये थोडंसं थंड पाणी घालायचं। यामध्ये गार्निशिंगसाठी घालूया एक छोटंसं पुदिन्याचं पान आणि साईडला लिंबूची फोड अशी अडकवूया। चविष्ट, थंडगार आणि आरोग्यदायी असं पुदिना लिंबू सरबत तयार झालेलं आहे। अगदी 2 मिनिटांमध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये हे सरबत तयार होतं। उन्हाळ्यामध्ये तर हे सरबत आवर्जून पिलं पाहिजे। याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत। आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतं, त्याचप्रमाणे वजन नियंत्रित करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।